सगळ्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. तर जुगार आणि शेअर मार्केट ह्या अगदीच दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. जुगारामध्ये काय करता, तुम्ही एक चिठ्ठी फाडता आणि ती तुम्हाला लागती की नाही त्याच्यावरती तुमचं भविष्य ठरलेलं असतं आणि ते पैसेही तुम्हाला रिटर्न मिळतील ह्याची काही शाश्वती नसते. पण ह्याच्या अपोजिट आपण जर बघितलं तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काय मिळतं की तुम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवताय त्यावेळेस तुम्ही त्या स्टॉक्सचा अभ्यास करता आणि अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक करता. या गुंतवणुकीला झिरो होणार आहे का इथं? तर अजिबातच नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट एकतर कमी होईल किंवा जास्त होईल. झिरो कुठल्या केसमध्ये होईल की त्याचं काहीतरी लॉस झालेला असेल त्या कंपनीचा किंवा XYZ त्याची काही कारणं असतील त्याच्यामुळे तो झिरो होऊ शकतो. मग ह्याला अगदीच जुगार म्हणू शकतो का आपण? तर नाही म्हणू शकत, कारण की ह्याला रेग्युलेटर करायला आपल्याकडे बाकीच्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत की त्या शेअर मार्केटला रेग्युलेट करतायत. त्याच्यामुळं आपण अगदीच त्याला तसं म्हणू शकत नाही. त्यामुळं सगळ्यांनी थोडंसं आता ॲडव्हान्स होणं गरजेचं आहे की गॅम्बलिंग वेगळं आहे, जुगार वेगळा आहे आणि शेअर मार्केट वेगळं आहे.